नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आम्ही आले परळीला आमच्या जावाकडं. हां, आमच्या जावई हो का पोहे करायली. आता जायचे देवाला आम्हाला. उपमा ती जी आहे सगळ्यात लहान, तुम्हाला लक्ष्मीच्या वेळेस सांगितलं होतं, मावस बहीण आणि जाऊ पण ह्या आपल्या आंटी, ह्या तर माहिती आहेत तुम्हाला. चला आता नाश्त्याला या तुम्ही बी. नाश्त्याला आज जाऊबाईच्या हातचा नाश्ता. चला आता नाश्ते करून देवाला जाऊन यायचं. खास देवाला जाण्यासाठी चालू होतं आम्ही. जसं की तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की देवाला जायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळं. तर असाच प्लॅन ठरला, नक्की काही नव्हतं, सहजच आलो. तर म्हणलं चला आता वैजनाथ सोमेश्वर करावं. आलो. जाऊबाईच्या हातचा आता बसून खायचा आजच्या दिवस. पोहे करायली दुपारी. आता नाश्ते करायचे आणि देवाला जाऊन यायचं. हे बघा उपमा, या तुम्ही बी खायला. माझ्या जावाच्या हातचा उपमा खायला या तुम्ही बी. पोहे करणार होती, आंटीला आपल्या पोहे जमत नाही त्याच्यामुळं मग उपमाच करते म्हणली. लेकरं बी खाते तर चला. लिंबाचं ना मी केलं बाई, छान झालंय माझं लोणचं. मी तुझं मला आवडत होतं म्हणूनच केलं बघ मी. उपीटा संग छान लागतंय लोणचं ग. हो रे वागा, हे आमचा मुंजा. आता तू बी येतोस वागा. घेतलंस का तुला उपमा? हा बस. चला घ्या. हे गोड लोणचं आहे. हे ह्याचं आहे का? हे आंब्याचं. मंदिरला आलो. चकली. चला चला ना आंटी. अन्नछत्राची वेळ सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत असेल. तर मैत्रिणींनो, कालचा दिवस गेला. जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले, खूप छान दर्शनं झाले. नंतर घरी आले. सकाळी 5:30ला माझी रेल्वे आली. तर मैत्रिणींनो, तिथून ऑटो बुक होईना, कसं तरी आलोत घरी मी आणि आंटी. आणि हे घरी आल्याच्या नंतर 9 वाजलेत सकाळचे. आता मी हे घरी आले बघते तर एवढे सुंदर झाडाला फुलं आले होते ना. आता मी पूजा झाली माझी, तर म्हणलं अगोदर तुमच्यासोबत शेअर करावेत. आणि जसा होईल तसा व्हिडिओ बनविला आहे मैत्रिणींनो देवाचा. आणि वैजनाथाला जे होतं का, ते मध्ये दर्शन नव्हतं, म्हणजे सॉरी मोबाईलमध्ये अलाउड नव्हता. त्याच्यामुळे जे बाहेर ह्याच्यावर दाखवितात ना आपल्या स्क्रीनवर, त्याचंच तुम्हाला मी दर्शन दिलं आहे. पार्वती मातेचं सुद्धा 1 सेकंदाचं दर्शन पण मी तुम्हाला दिलं आहे मैत्रिणींनो. आणि 2 पार्टमध्ये आपला व्हिडिओ येईल, कारण एका पार्टमध्ये खूप मोठा होऊ लागला. त्याच्यामुळे मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनविला आहे मैत्रिणींनो. आणि दुसऱ्या पार्टचं जे आहे ते उद्या येईल. तर ते स्किप नाही करता प्लीज आणि प्लीज बघा. त्याच्यामध्ये गुरु महाराजांचे, आपल्या दत्त महाराजांनी जे बी काही आपलं समजा त्यांनी गुरुचरित्र लिहिलं आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती आहे मैत्रिणींनो. तिथं मी जाऊन आले. तर ते नक्की तुम्ही स्किप नाही करता बघा. तर चला, या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.